रात्रीचे 9 वाजले होते. आम्हाला जायचं होतं विमाननगरला. गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि निघालो पुढे. ससूनला पोहोचलो होतो. ससूनच्या पुढे निघालो की आम्हाला लागला येरवडा. येरवड्याहून आम्हाला जायचं होतं विमाननगरला. विमाननगरला पोहोचलो पण आम्हाला शॉप भेटत नव्हती. फायनली आम्हाला शॉप भेटली आणि पाहिलं तर फ्रेम बंद होती. फ्रेम रिपेअर करण्यासाठी फ्रेमला पहिलं खाली काढून घ्यावा. फ्रेमला खाली काढून घेतल्यावर तिचे वायर कट केली. वायर कट केल्यानंतर तिचे चारी बाजूचे स्क्रू खोलून घेतले. फ्रेमला खोलून बघावं म्हटलं काय प्रॉब्लेम झालेली आहे. तर नंतर कळालं की कस्टमरनं फ्रेम डायरेक्ट लाईट बोर्डमध्ये लावलेली, त्यामुळे तिची लाईटिंग जळालेली होती. तर जुनी लाईटिंग काढून तिला नवी लाईटिंग बसवायची होती. मग काय जुनी लाईटिंग काढणं चालू केली आणि नवी लाईटिंग बसवणं चालू केली. नवी लाईटिंग बसवून झाली होती की आम्ही पूर्ण लाईटिंग बसवून घेतली आणि मग लगेच फ्रेम फिट करायला चालू केली. फ्रेम फिट झाली आणि तिला चेक करून दाखवलं एकदा कस्टमरला. तर चांगली चालत होती आणि तिला परत ज्या जागी होती